Yesterday we are continuing switching circuits. त्यात आपल्याला काही फॉर्म्युल्यांची गरज पडणार आहे आणि खूप सारे फॉर्म्युले आपण थिअरम्समध्ये प्रूव्ह केलेले आहेत. म्हणून एकदा थोडंसं रिवाइज करतो. आज त्याचा भरपूर काम आहे आपल्याला. ओके, लेट अस सी अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. याच्यात जे ओळखीचे फॉर्म्युले आहेत ते मी पहिले सांगून देतो तुम्हाला आणि जे थिअरममध्ये प्रूव्ह केले आहेत ते बघा. एक असोसिएटिव्ह लॉज हे प्रूव्ह झाला आहे. हे एवढा भाग झाला आहे पहा. दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस अँड दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस असे दोन आहेत. ओके, हे भाग आणखी लिहिला आहे. सगळं याचा वापरही सांगतो, पण पहिले जे प्रूव्ह झाले आहे म्हणजे ते ओळखीचे आहे आपले ते पहिले बघून घ्या. आता सी हे दोन प्रूव्ह केले आहे आपण. ओके, अँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज हे दोन्ही प्रूव्ह केले आहे. थिअरम मध्ये बघून घे जा. ओके, डी मॉर्गन्स लॉज हे प्रूव्ह केले आहे आपण. ठीक आहे. मायनस ऑफ पी आर क्यू इज इक्विव्हॅलेंट टू मायनस पी अँड मायनस क्यू आणि हे दुसरा. अब्सॉर्प्शन लॉज हे प्रूव्ह केले आहे. पी आर पी अँड क्यू इज इक्विव्हॅलेंट टू पी हे दुसरा. हे प्रूव्ह केले आहे आपण. कंडिशनल लॉज थिअरम बघा. थिअरम मध्ये सर्वच आहे. हे पहा, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनचा अर्थ होते दोन इम्प्लिकेशन. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. आणखी एक आहे याच्यात. तर पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलेंट टू मायनस पी आर क्यू. आपण काल परवाच याचा वापर केला आहे. ठीक आहे. तर माझं म्हणणं आहे हे सगळे फॉर्म्युले तुम्ही प्रूव्ह केले आहे. 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5. बाकी जे दिसते बोर्डावर ते एकदम पिल्लू आहे. पिल्लूचा मतलब लय छोटे आहे म्हणून प्रूव्ह नाही केले. ते वायर ट्रूथ टेबलनं प्रूव्ह करता आले असते. दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस, दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस. हे सगळं सांगतो तुम्हाला. हे सर्व थोडक्यात प्रूव्ह करता येते. सगळं सांगतो 2-2 मिनिटात. परंतु जे मोठे मोठे झाले आहे त्यांची ओळख पटली तुम्हाला. आता जे नाही झाले आहे छोटे छोटे त्यांच्या बाबतीत सांगतो. बट यू कॅन युजिंग ट्रूथ टेबल हे सगळे प्रूव्ह करता येते. आणि ट्रूथ टेबल म्हणजे काही खूप कठीण वाला काम नाही आहे. इट इज मोस्ट इझिएस्ट पार्ट ऑफ द लॉजिक. हे बघा, हे दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस. ठीक आहे. आता हे थोडंसं ट्रूथ टेबलनं तर प्रूव्ह करताच येते, पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे हे सगळे फॉर्म्युले. तर लक्षात थोडक्यात कसं ठेवायचं ते सांगतो आणि पुढे चालतो. या पी आर पी इज इक्विव्हॅलेंट टू पी. तर याला मी थोडक्यात असं माझ्या भाषेत सांगतो. असं एक फर्स्ट प्रश्न आहे. एक समजा पी नावाचा प्रश्न आहे आणि त्याच्या आरमध्ये तोच देऊन टाकला तर म्हणजे काय अर्थ झाला का? तोच प्रश्न राहील. अरे प्रश्न आहे पी आणि त्याच्या आरमध्ये दुसरा एक प्रश्न पीच आहे असा तोच आहे. सेम झेरॉक्स कॉपी. जर चुकीनं लिहून टाकलं पण त्याचा अर्थ तर एकच पी झाला नाही, तर एकच पी लिहिला आहे. हे पहा, पी अँड पी इज इक्वल टू पी. याला गावरानी भाषेत सांगतो. मी अँड मी इज इक्वल टू मी. हे मी एकच तर पी लिहिला आहे, क्यू थोडं लिहिला आहे. मी अँड मी इज इक्वल टू मी असं लक्षात ठेवा. ठीक आहे. कम्युटेटिव्ह लॉज हे झाला. दिस इज कॉल्ड आयडेंपोटेंट लॉज. हे काही लॉज ठीक आहे, परंतु तुम्हाला वापर करायचा आहे या फॉर्म्युल्याचा. नाव ठीक आहे, लक्षात ठेवले तर बरं, नाही तर मग यूज ऑफ फॉर्म्युला इज इम्पॉर्टंट. नाव पी आर क्यू इज इक्विव्हॅलेंट टू क्यू आर पी. काही दम नाही आहे फॉर्म्युल्यामध्ये. हे कम्युटेटिव्ह लॉ आहे. हे तुम्हाला नंबरमध्ये मी सांगतो आणि त्या पद्धतीने लक्षात ठेवता येते. कम्युटेटिव्ह लॉ बोला 5 + 4 इज इक्वल टू 4 + 5 होते की नाही. मग तीच गोष्ट इथं लिहिली आहे. किंवा 3 × 4 इज इक्वल टू 4 × 3 होते की नाही. म्हणजे याने काय केलं आहे आपण, दिस इज कॉल्ड कम्युटेटिव्ह लॉ. उलटा जरी लिहिलं तरी उत्तर सारखं येते. दिस इज कम्युटेटिव्हिटी.
इथेही पहा, हे उलटही लिहिलं तर आन्सर सारखं येते. कम्यूट करणे म्हणजे हे इंटरचेंज केलं तर आन्सर सारखं येते, याला म्हणतात कम्यूट करणे. ठीक आहे. तर याच प्रॉपर्टीच्या बेसवर हे प्रॉपर्टी बनली आहे. फक्त प्लस प्लसच्या जागेवर आपला आर आहे आणि इंटू इंटूच्या जागेवर असं उलटही लिहिलं तरी आन्सर सारखा राहते असा आहे. पण ट्रूथ टेबल हे प्रूव्ह करता येते, आपल्याला प्रूव्ह नाही करायचा, आता वापर करायचा. ठीक आहे. भरपूर आपण हे आता पकवान वगैरे सगळं बनवलं आहे. आता खाणं सुरू करा आणि आपल्या चॅप्टरला एंड करा. ठीक आहे. यू अँड बी इज इक्वल टू मी अँड यू. यू अँड बी इज इक्वल टू मी अँड यू असं फॉर्म्युला आहे. एकदम सिंपल आहे. उलट लिहिणे झालं काम. तिसरा बघा, असोसिएटिव्ह लॉज. हे प्रूव्ह तर केलंच आहे, काही वांधा नाही याचा. परंतु आता बघा, समजा हे आर आर आहे, तर पी आर क्यू आर आर इथं आहे नाही. मग याचा अर्थ काय? समजा मी तुम्हाला एक प्रश्न आर आर आहे, या इंटूले तुम्ही आर समजा, इंटूले तुम्ही आर समजा, असं समजा. आता मला हे 3 नंबर जर मल्टिप्लाय करायचे आहे तर एका दमाला 3 होईल का? नाही. कोणते तरी 2 करावं लागेल. समजा पहिले मी हे 2 केले आणि याचा जो आन्सर येईल त्याला मग याच्या प्रॉडक्टला 19 मल्टिप्लाय करेल अँड दिस इज द लॉ. अशी बस हेच लिहिलं आहे इथं, काही खूप नाही. हे बघा आर आर आहे की नाही, आर आर म्हणजे इंटू इंटू समजा. तर इथं फक्त ब्रॅकेट लावला आहे. काही चेंज आहे का या भागात आणि या भागात? काहीच तर चेंज नाही, फक्त याला ब्रॅकेट लावला. ब्रॅकेट याच्यासाठी लावला आहे की ब्रॅकेट शुड बी सॉल्व्ड फर्स्ट. या भागाला मी पहिले सोडवीन आणि जे आन्सर येईल त्याचा प्रॉडक्ट याच्याशी करीन. तर असा अर्थ आहे. किंवा हे काय लिहिलं आहे पहा, याच्यात काही कोणती साईन बदलली नाही आहे. इथं फक्त ब्रॅकेट या 2 ने लावला आहे. समजलं का? हे 3 नंबर जर मल्टिप्लाय करायचे आहे तर पहिले 2 तर करावंच लागेल ना. तर हे 2 केले तरी चालते. ब्रॅकेटचा अर्थ आहे हे 2 पहिले करा आणि त्याचं उत्तर आले याच्याशी मल्टिप्लाय करा. आता या साईडचा अर्थ आहे या 2 ने पहिले करा आणि त्याचा उत्तर जो येईल तो याने करता या साईडचा. आणि थोडंसं मी हे फॉर्म्युले मोडून राहिलो. याचाच भाव हे आहे, हे अँडचा भाव. याच्यात फक्त असोसिएट केला आहे, लक्षात ठेवा. असोसिएट करणे म्हणजे ग्रुप पाडणे. तुम्ही जसं दोस्त ग्रुपमध्ये बसता ना, तसं या दोघांना दोस्तांना सोबत बसवलं, याने नंतर बोलवतो. याच्यात काय केलं आहे, या दोन्ही दोस्तांना ग्रुपमध्ये टाकलं अँड देन आय विल ऑपरेट दिस. तसंच याच्यातही आहे. याच्यात 2 असं पाडले आणि या 2ला नंतर पाडलं ग्रुप. ओके. आता 1 मिनिटासाठी आणखी थोडं हे घेतो. हे सगळे फॉर्म्युले आता बोलूनच राहिले की परंतु सोबत समजून देतो. मी कसं लक्षात ठेवतो त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायला लावून राहिलो. इट इज कंपल्सरी टू रिमेंबर ऑल. परंतु आता ड्युएल शिकवला आहे तुम्हाला. ड्युएलमध्ये काय बदल होते? आरचा अँड 2 बदल होत असते. आरचा अँडचा आर. दिस इज 1 चेंज अँड सेकंड चेंज इज टीचं एफ, एफचं टी. टी म्हणजे टॉटॉलॉजी. इथं थोडंसं कॅपिटल टी वापरतो. ही टॉटॉलॉजी अँड ही टॉटॉलॉजी, लक्षात ठेवा. हे कॉन्ट्राडिक्शन आहे आणि एफ हे कॉन्ट्राडिक्शन. तर हे दोन्ही सिम्बॉल चालतात. तर छोटा टी लिहिलं, मोठा टी लिहिलं, एकच गोष्ट आहे, हे टॉटॉलॉजी. आणि छोटा सी लिहिलं कॉन्ट्राडिक्शन आणि एफ म्हणजे फॉल्सच असते. इथं एफ आणि टी वापरले आहे म्हणून सांगतो. ओके. आता हे सर्व डबल फॉर्म्युले आहे, लक्षात ठेवा. अँड ऑल आर ड्युएल्स. तुम्ही हे फॉर्म्युला पहा, याच्या आधीची पाहून घेता. आता तुम्ही मग लिहिला असाल तर पाहून घेता. ओके. तर हे ड्युएल आहे पहा. आरचं काय केलं आहे, अँड आरचं अँड. ठीक आहे. याच्यात बघा हे 2 ऑब्झर्व करा. आरचं अँडचा आर पहिल्याला ऑब्झर्व करा, मग दुसरं होतेच. हे बघा प्रत्येक ठिकाणी पहा 2 बदल घडवायचे आहे. त्याच्यात आरचा अँडचा आर, दुसरा बदल टीचा एफ, एफचा टी. यावर हे पहा, हे क्लिअर पाहून पहिले
फर्स्ट अँड सेकंड. हे पहा आरचा अँड टीचा एफ झालं हे पेअर. आणि हे पेअर तसंच पहा आरचा अँड एफचा टी. बाकी चेंज नाही करायचं. these are duels. these are duels. these are duels. हे बघा आरचा अँड टीचा एफ. म्हणजे सोपं झालं ना. हे बघा हे दोघे ड्युएल आहे. आरचा अँड अँडचा आर या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पाहून घ्या. म्हणजे एक लक्षात राहिलं तर दुसरं झट मारून लक्षात राहीलच. हे बघा याच्यात नाही आहे. याच्यात ड्युएल वाला प्रकार नाही. हे दोन इम्प्लिकेशन्स आहे. हे पण इथपर्यंत आहे. तर ड्युएलमुळे आपलं काम इझी झाला. आपण एक फॉर्म्युला लक्षात ठेवू आणि दुसरा आपोआप लक्षात राहील. तर हे झालं असोसिएटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसं असते ते समजून घेतो. याच्यात कसं होतं आर आर होतं आणि अँड अँड होतं असोसिएटिव्ह मध्ये. परंतु याच्यात नाही आहे. ओके याच्यात कसं आहे एक आर आहे एक अँड आहे. हे कसं फॉर्म्युला आहे ऐका. समजा मी असं लिहिलं 2 × x + y. बोला 2 × x + 2 × y असं करा लागतं की नाही मॅथ्स मध्ये. म्हणजे आपण काय करतो 2 ला डिस्ट्रीब्यूट करतो दोघांसोबत. म्हणून या फॉर्म्युल्याचं नाव आहे. हे रेग्युलर वापरण्यात येते. फक्त फॉर्म्युल्याचं नाव सांगत आहे. इट इज डिस्ट्रीब्युटिव्ह फॉर्म्युला 2 × x + 2 × y. ऐका हेच फॉर्म्युला असंच आहे बिलकुल डुप्लिकेट. एक काम करतो याच्या जागेवर असं लिहितो पहा. याले तुम्ही इंटू माना आणि याले प्लस माना. याले इंटू माना याले प्लस माना आणि तुम्ही याच्यासारखं ऑपरेट करा. 2 × x + 2 × y. तर मी करतो या पहिल्यावाल्याला इंटू माना दुसऱ्यावाल्याला प्लस माना. मनात माना हे काही आहे ना इंटू आणि प्लस. तर p × q असं बोलताना काय हरकत आहे. इंटू म्हणजे कोण r प्लस हे प्लस प्लस म्हणजे अँड. आता p × r p × म्हणजे r. हे झालं पहिलं फॉर्म्युला. तसंच दुसरा फॉर्म्युला याले इंटू मानजा आणि याले प्लस मानजा. बाहेर इंटू मानजा काऊन की मल्टिप्लाय करत असतो की नाही. तर बाहेर वाल्याला इंटू मानजा दुसऱ्यावाल्याला प्लस. तर एक झाला दुसरं त्याचा ड्युएलच होईल. ओके यांच्या बाबतीत थोडीशी चर्चा करू या इथे. हे झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला एक एक करून लक्षात ठेवायचे आहे. हे जे ट्रिक सांगत आहे लक्षात ठेवण्याची आहे. प्रूव्ह करण्याची ट्रिक ट्रूथ टेबल आहे. या हे एक दोन सांगतो खूप सारे आहे. PRT = T. तर हे नक्कीच ट्रूथ टेबलच प्रूव्ह करावं लागेल तुम्हाला. T PRT ठीक आहे. बोला P some statement it may be true or false. ट्रूथ टेबल सुरू. P is true or false. याच्यापेक्षा जास्त काही लिहिता येत नाही. तो हे टॉटॉलॉजी आहे. टॉटॉलॉजी मध्ये गुंजाईश नाही. सर्व टॉटॉल ट्रू लिहायला लागेल. आता r चा फॉर्म्युला लावा आणि दोघांना हे कंबाईन करा. r म्हणजे दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. हे बघा नाही आहे हे नाही आहे. दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स नाहीतर ट्रू. बोला PRT काय झाला ट्रू झाला. चला एखादा आणखी एक पेन पाहून घेऊया. ठीक आहे. चला हे बघा हे करून P is any statement either it may be true or false. F म्हणजे it is contradiction, it is always false. आता या दोघांचा अँड करा तर आपल्याला हे आन्सर भेटून जाईल. अँड म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. एक नाही आहे हे नाही आहे अन्यथा तुम्हाला फॉल्स द्या. फॉर्म्युल्यात बसत नाही तो पेअर. तर हे फॉल्स लिहिलं तर बोला हे फॉर्म्युला ट्रू झाला की नाही. अशाच पद्धतीने हे आणि हे करता येते. एखादा याचा करून घेऊ काही हरकत नाही. ठीक आहे. सो म्हणजे ट्रूथ टेबल कसे हे छोटे छोटे बनवले नव्हते म्हणून आता तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. चला घ्या -p ट्रू फॉल्स तर याचा राहील. तर बोला याचा फॉल्स ट्रू याचा उलटा. आता याचा r शी कंबाईन करून घ्या. r म्हणजे दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. दोन्ही नाही आहे मग you have to write true. Therefore this answer is true.
दिस आन्सर इज टॉटॉलॉजी. असंच त्याचा तो ड्युएल आहे. ठीक आहे. आता हे सगळे फॉर्म्युले प्रूव्ह केले आहेत, तुम्हाला लक्षात ठेवा. डी मॉर्गनला काम पडते या मायनसशी तिघांना मल्टिप्लाय करतो. हे आपण निगेशन मध्ये शिकलो. निगेशन हे मायनस काय करायचं, याला तिघांशी मल्टिप्लाय करायचा, मायनस पी यालाही करायचं, हे साइन आहे उलटी होते, याचं मायनस. तसंच हे आहे मायनस पी मायनस क्यू आणि यालाही करा, हे उलटा होते. ओके. तर अशा पद्धतीनं सगळे बाकीचे फॉर्म्युले झालेले आहेत. तर हे छोटी मोठी ट्रिक तुम्हाला सांगितली, हाऊ टू रिमेंबर. Let us see or continue yesterday's exercise 5. 1.5 exercise आपली चालू आहे. टू याच्या स्विचिंग टेबल. फाइंड सिम्बॉलिक फॉर्म. सेकंड स्विचिंग टेबल. ड्रॉ द सिम्प्लिफाइड स्विचिंग सर्किट फॉर द फॉलोइंग स्विचिंग सर्किट. एक एक प्रॉब्लेम आपण सॉल्व करू, काही चिंता नाही, मस्त आहे. ठीक आहे. तर सिम्बॉलिक फॉर्म लिहिणे म्हणजे याचा लॉजिकल एक्सप्रेशन. चला तेच तो पहिले पाहिजे आणि ते केलं आहे. S1 S2 S2 S3 असे तीन स्विचेस आहेत. S1 S2 S3. तर मी थोडेसे नाव बदलतो. हे नाव मजा नाही, कारण की लिहिताना नाही मजा येत नाही. म्हणून आपण काय करतो, पहिले लेट पी याला पी स्विच मानतो, याला क्यू मानतो आणि याला आर स्विच. स्विच S1 इज क्लोज्ड. सोप्या शब्दात ऑन लिहिता येईल. स्विच S1 म्हणजे पी. स्विच S2 इज क्लोज्ड आणि स्विच S3 इज क्लोज्ड. ठीक आहे. ऑन लिहा, काही हरकत नाही, मस्त इझी होते. नाव देअरफॉर द लॉजिकल एक्सप्रेशन किंवा हे शब्द चालते सिम्बॉलिक फॉर्म. पहिला ऑप्शन लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ गिवन सर्किट इज. ठीक आहे. असं लिहितो, काम करा. ठीक आहे. आता या सिरीज आणि पॅरलल असे दोन फॉर्म्युले आहेत. सिरीज म्हणजे अँड आणि पॅरलल म्हणजे आर. काल भरपूर याचा सराव केला आहे. ठीक आहे. चला हे दोन्ही स्विचेस सिरीज मध्ये आहेत. अँड लावला पी अँड क्यू. हे पी आहे, हे क्यू आहे. ठीक आहे. पी अँड क्यू. चला या लाईनची चर्चा करू. बोलो. डॅश डॅश म्हणजे निगेटिव्ह स्विच. S1 म्हणजे पी, तर हे मायनस पी झाला. आणि सिरीज मध्ये असल्यामुळे अँड लावतो, तर या लाईनचा आन्सर एवढं. तिसऱ्या लाईनचा आन्सर लिहितो, याला आर मानलेला आहे, सिरीज मध्ये आहे. अँड ला आणि S2 डॅश. S2 म्हणजे पी क्यू आणि S2 डॅश मायनस क्यू. आता ही वाली लाईन आणि ही वाली लाईन तिन्ही ब्रॅकेट मध्ये मी लिहिले आहे. and these are connected in parallel. So parallel साठी R लावा and this completes first answer. ओके. नंतर स्विचिंग टेबल ही ओळखीचाच आहे, तरी पण मी बनवतो. ओके. ट्रूथ टेबल बनवतो याचा. ठीक आहे. तर पी क्यू आर बेसिक आहेच. मायनस पी मायनस क्यू ची गरज आहे, तेही बनवून घेतो. मग पी अँड क्यू बनवून घेतो. मायनस पी अँड क्यू बनवा. मायनस पी अँड क्यू. आर अँड मायनस क्यू बनवून घ्या. आर अँड मायनस क्यू. एवढं झाल्यावर ओके. चला एवढं झालं की आता एक शेवटी आपण या तिघांचा आर करून घेऊ. 1 2 3. ठीक आहे. तर ठीक आहे, तसं लिहिता येते. हे बाहेरचा लिहिता येते. पी अँड क्यू आर मायनस पी अँड क्यू आर आर अँड मायनस क्यू. ठीक आहे. या तिघांचा आर सोबत करू, काही चिंता नाही. नाव आय विल ड्रॉ दिस. ठीक आहे.
झाला. हे 3 स्टेटमेंट वाला ट्रूथ टेबल ओळखीचा आहे असं काही नाही. 4T 4F असं आहे. 4T 4F. इथं स्पेशली जेव्हा ट्रूथ टेबल बनवतो, स्विचिंग टेबल बनवतो, इन केस ऑफ switching circuits you use always 1 and 0. Now don't T, don't F, don't T, don't F. एक T, एक F, एक T, F, T, F, T, F. ओके. याच्यानंतर मायनस P फटाफट बनवून घ्या. बोला 1 चा उलटा 0 होते आणि 4 0 चा उलटा 1. मायनस Q याचा उलटा 2T म्हणजे ऑपोजिट 0 1. दिस इज इजी टास्क. जर ट्रूथ टेबलच नाही आला तुम्हाला ह्या लॉजिक मध्ये तर काही शिकलेच नाही. आता लॉजिक एंड वर येऊन राहिला. सो P and Q बनवा. अँड चा भाग दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. ट्रू म्हणजे 1. हे नाही आहे नाही आहे नाही आहे हे सर्व नाही आहे तर बाकी 6 0 लिहितो. मायनस P and Q इथं आहे. दोघांचा अँडचा फॉर्म्युला लावा. 1 2 दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. इथं आहे फक्त हे 2 आहे. कोणते हे म्हटले 4 0 लावतो. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. मग 1 लावा या दोनसाठी. ठीक आहे. मायनस P and Q. सो बाकी परत 0 आहे. R and minus Q. R and minus Q या दोघांचा R and पाहिजे. अँड म्हणजे दोन्ही 1 असतील तर 1. 1 2 3 तिसरा आहे. चौथा नाही आहे. पाचवा नाही आहे. सहावा नाही आहे. सातवा आहे. आठवा आहे. ठीक आहे. सो रिमेनिंग आर 0. आता या तिघांचं 8 and that is the final answer. And so look it. तर याच्यात आपण काय करू R करून घ्या. मग R केल्यावर काय होईल तर R चा फॉर्म्युला 2 चा आहे आपल्याला. काल मी सांगितलं 2 चा फॉर्म्युला F R F F. मग 3 चा एक्सटेंडेड फॉर्म्युला ती दोन्ही F असतील तर F तर तसंच तिन्ही F असतील तर F. तिन्ही F असतील तर F. चला घ्या मला सपाट्याने होते नाही तर 2 करत बसणार आहे. बरोबर. तिन्ही 0 असतील तर 0 तर ती जिथं आहे ते मेन फॉर्म्युला लिहिणार. ठीक आहे. तिन्ही 0 असतील तर 0 शेवटचा आहे. अँड रिमेनिंग आर 1 अपोजिट. ठीक आहे. रिमेनिंग आर अपोजिट. That's all. This is a truth table or switching table. This completes second question. हे तर सोपंच होतं. मलाही माहिती आहे. तिसरा वाला नवीन आहे. ड्रॉ द सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट. हे एक नवीन आयटम आहे तुमच्यासाठी. ते मी करतो. ओके. तर हे टेबल झालंच आहे. टेबल सहज बनवता येते. सिम्प्लिफाईड सर्किटसाठी काय करावं लागेल ऐका. याचा शेवटचा कॉलम मला काम पडणार आहे. ऑब्झर्व करून ठेवा. लिहूनच ठेवायचा. 3 G1 0 असा. हे आहे. ठीक आहे. मी इथं वर लिहितो. माझा शेवटचा कॉलम जो आला ना त्याचा मला काम आहे. मी तुम्हाला काही स्पष्ट करून देईन. हे आहे शेवटचा कॉलम म्हणजे फायनल आन्सर ऑफ ट्रूथ टेबल. ओके. नाउ आय विल solve third part of the problem. Third part मध्ये काय आहे ऐका. Third part. The logical expression of given circuit is very low. Okay. P and Q are minus P and Q are
अँड मायनस. ठीक आहे. चला, हे झालं काम. हे आपल्याला दिलेलं स्टेटमेंट आहे. आता बोले काय काम आहे. ऐका, याला सॉल्व करायचं आहे. जसं मॅथमॅटिक्समध्ये काही असले नंबर असले 5 डिवायडेड बाय 3 प्लस मायनस इंटू डिवाइड असं एक्सप्रेशन असलं आणि सॉल्व करायचं आहे, याला तो म्हणतो सिम्प्लिफाय करायचं आहे. तर याला सिम्प्लिफाय करावं लागेल आता बाय युजिंग अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. आता जे आजच्या सुरुवातीत तुम्हाला चार्ट दाखवलं होतं, दॅट इज दोज ऑल फॉर्म्युले जिथं जे लागते ते वापरू. आता तुम्हाला पहा, याने एक काम करा, पी माना, याने क्यू माना, याने आर माना. बोला पी आर क्यू आर आर आहे की नाही. तर असा एक फॉर्म्युला शिकवला आहे. ठीक आहे. सो पी आर असोसिएटिव्ह फॉर्म्युला पी आर क्यू आर आर. याले असोसिएटिव्ह फॉर्म्युला, याले पी माना आर, याले क्यू माना, याले आर. तर हे सर्व आर आर आहे. आर आर असोसिएटिव्ह मध्ये काय होते, असं एक तर याले ब्रॅकेट लावा, इंटू इंटू समजा. तर बोलो 17 इंटू 18 इंटू 19. बोला 3 एका दमाने मल्टिप्लाय थोडी होणार आहे. 2 ले करतो, मग तिसऱ्याला करीन, किंवा या 2 ले करा, असा तो फॉर्म्युला आहे. हे तिन्ही एका दमाने मल्टिप्लाय होणार नाही. याने इंटू माना म्हणा तर समजून जाईल. 17 18 19 एवढे सारे मल्टिप्लाय थोडी होते. एक तर या 2 ले करा, या सिस्टीम मध्ये एक तर पहिल्या 2 ले करा, नाही तर मग शेवटच्या 2 ले पहिले करा, आणि जे उत्तर येईल मग तिसऱ्या स्टेप या इकडे मी करतो. ओके. तर पहिल्या 2 ले आपण करू. तर मी असं पहिल्या 2 ले ब्रॅकेट लावतो. याच्यात फॉर्म्युल्यात काही बदल करायचा नाही आहे, फक्त ब्रॅकेट लावणे आहे. या तिघांना या पहिल्या 2 ले ब्रॅकेट लावा, नाही तर शेवटच्या 2 ले लावा. चला लावतो. तर पहिल्या 2 ले लावून घेऊ. काऊन लावलं हे थोडं थोडं कळलं तुम्हाला नंतर. लाव असं ब्रॅकेट लाव, आर एंड मायनस. ठीक आहे. आता इथं थोडीशी जागा नाही आहे, नाही तर हे रिझन मध्ये राहून दिलं तर बरं राहते, किंवा इथं रिझन मध्ये बाय असोसिएटिव्ह लॉ लिहिलं तरी चालेल. असोसिएटिव्ह लॉ ते जाऊ दे. आता तिकडे पहिले सॉल्व करू. आता पुढे चाला. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ शिकवतो. इकडे या. आता शिकवलं 2 इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय होते, 2 इंटू एक्स प्लस 2 इंटू वाय. याले म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. सो मी फॉर्म्युला आणखी डिस्ट्रीब्युटिव्हचा शिकवतो, क्यू अँड आर. ठीक आहे. पी सॉरी याले एक प्लस माना, एक इंटू माना. हे बाहेर वाल्याला इंटू मानायचं, अंदर वाल्याला प्लस मानायचं. बोला असा फॉर्म्युला 2 इंटू एक्स प्लस 2 इंटू वाय. मस्त आहे. हाँ बोला पी इंटू क्यू, पी इंटू क्यू प्लस माझा प्लस हे पी इंटू आर. असं काय, पी इंटू आर. या स्टाईलनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता म्हणजे थोडंसं काम आहे. काय काम आहे पहा. तर हे 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 सेंटेन्स तर आपल्या ओळखीचं आहे. हे मला एक्सप्रेशन इक्वेशन. ओके. तर असं सरळ जर गेले तर 2 शी दोघांना डिस्ट्रीब्यूट करून मल्टिप्लाय करतात. आणि उलट जर यायचं असेल, हे बोला 2 कॉमन नाही घेतलं का. तुम्हाला जर उलट यायचं असेल, हे पार्ट दिलं असेल आणि 2 कॉमन घ्यायचं असेल तर घेता येते काय. पण एक सोबत काय करता, 2 इंटू कॉमन घ्यायचा. बोला इंटू तर आहेच, 2 इंटू कॉमन घ्यायचा. तसं आपण सहज 2 लिहितो, इंटू तर कधी लिहितच नाही. इंटू नाही लिहिण्यामध्ये इंटू असते. पण मला या सिम्बॉलचं काम आहे. 2 इंटू कॉमन घ्या. या एक्सप्रेशन मधून हे बनवायचं असेल तर 2 कॉमन घेणे, पण 2 इंटू कॉमन घ्या. आता तसंच याचा उलटा आणायचा आहे. याचा तर काय करीन हे बघा. थोडा आजच्या दिवशी हार्ड जाईल, पण थोडंसं सराव तर करायच लागेल, प्रॅक्टिस. बोला इथं हे एक्सप्रेशन दिलं असलं, हे बनवायचं आहे तर काय करू. बोलो पी इंटू कॉमन घ्या. हे इंटू आहे माझ्यासाठी. पी अँड कॉमन घेतलं बघा. उलट आणायचं आहे. ठीक आहे. बोलो पी अँड कॉमन आहे.
मग काय शिल्लक राहिलं क्यू और आर. हे देखो तसंच इथंही आहे पहा. कधी कधी कॉमन या बाजून असते, कधी कधी त्या बाजून असते, काही कॉमनचा फरक नाही पडत. बोलो एन क्यू कॉमन घेतो. हे देखो असं असंच फॉर्म्युला आहे. हे पहा मधात आर आहे, हे एंड आहे, हे एंड आहे. तर एन क्यू कॉमन घ्या. मग जे शिल्लक राहिलं हे मागे आहे म्हणून मागे लिहितो, काही हरकत नाही. पी आर मायनस हे समजलं का? हे बघा पी एंड कॉमन. काय शिल्लक आहे क्यू और आर. तसंच हे एंड क्यू अंडरलाइन केली आहे पहा. एंड क्यू कॉमन. मग काय शिल्लक आहे पी आर मायनस पी. हे झालं आपलं. हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी लावली. ओके. इथं थोडंसं बाय डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी लिहायचं. हे लिहित असाल तर हे नाही तर हे सेंटेन्स बढिया. माझं जागा नाही, उद्या बघू. पण सध्या हे पण शिल्लक. हे याला हाताने नाही लावलं जाऊ दे. आता आत्ताच नुकताच कॉम्प्लिमेंट फॉर्म्युला शिकवला आहे तुम्हाला. कॉम्प्लिमेंटरी लॉ पी आर मायनस पी इज इक्वल टू टाटालॉजी. पाहून घ्या तुम्ही तुमचं चार्ट. अल्जेब्रामध्ये कॉम्प्लिमेंटरी लॉ आहे. ठीक आहे. एक पी एंड मायनस पी आहे तो या असतो. तर सध्या तर हे थोडेसे छोटे छोटे फॉर्म्युले आहेत, पण गडबड करते नसू द्या. याला टी या आर. ठीक आहे. आता एक फॉर्म्युला असं शिकवला आहे पी एंड टाटालॉजी इज इक्वल टू पी. पहा तुम्ही आहे नाही याचा अर्थ काय. हे फॉर्म्युला या कोपऱ्यात लिहिलं होतं मी. सो पी एंड टाटालॉजी इज इक्वल टू पी म्हणजे काय एनी स्टेटमेंट एंड टाटालॉजी इज इक्वल टू स्टेटमेंट. एनी स्टेटमेंट एंड टाटालॉजी इज इक्वल टू स्टेटमेंट. चला या मग एनी स्टेटमेंट हे तो स्टेटमेंट का पुढे लिहिलं चालते काय नाही. काऊन की कम्युटेटिव्ह लॉ आहे. पी एंड क्यू यू एंड मी इज इक्वल टू मी एंड यू एकच गोष्ट आहे. याला कम्युटेटिव्ह लॉ म्हणतात. दुसरा लॉ होता ना असं उलट सीधं एंड मध्ये आर मध्ये लिहिता येते. यू एंड मी इज इक्वल टू मी एंड यू आर मी इज इक्वल टू मी आर यू असं चालते. काही सिंपल आहे. तर उलट सीधं आपण लिहू शकतो बाय सेकंड फॉर्म्युला. तर ते काही लिहू नका, तुम्ही डायरेक्ट बोला एनी स्टेटमेंट एंड टाटालॉजी स्टेटमेंट. तर एनी स्टेटमेंट एंड टाटालॉजी इज स्टेटमेंट. हे राहू दे. ठीक आहे. आता हे एक झालं. आता याचाच भाऊ एक कम्युटेटिव्ह लॉ आहे. हे कम्युटेटिव्ह सॉरी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. याचाच भाऊ आहे ड्युएल वाला. दोन दोन आहे ना. तर मी अशी लिहितो पहा. तुम्ही आता इथं याच्यापासून लिहितो असं पाठ नका. तुम्ही असं पाठ करा. याला इंटू माना याला प्लस माना अँड मल्टिप्लाय. बोलो पी इंटू क्यू असा प्लस पी इंटू आर. या पद्धतीने लक्षात ठेवा. याचं ड्युएल आहे तो. पण आता ड्युएल नका लक्षात ठेवू. त्याची ट्रिक लक्षात ठेवा. हाऊ टू रिमेंबर and how to use it. ओके. हे पहा एक आर आहे गॅन आहे का. तर याले इंटू माना याले प्लस माना. याले इंटू माना आणि याले प्लस. ठीक आहे. चला मल्टिप्लिकेशन सुरू. हे असं दोन अलग सिम्बॉल असले म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह. दोन सारखे सिम्बॉल असते ना आर तर असोसिएटिव्ह. हे फरक आहे. ठीक आहे. थोडा हार्ड जाईल पण करा. बोलो याने बाहेर आलेले इंटूच मानायचं. क्यू इंटू आर असं. क्यू इंटू आर प्लस. हे चालू आहे आपली प्रॉपर्टी. क्यू पी इंटू क्यू प्लस पी इंटू आर. चला क्यू इंटू आर प्लस क्यू इंटू मायनस क्यू इंटू मायनस. ठीक आहे. आता परत आहे का क्यू और आर राहू द्या. आता क्यू आर मायनस क्यू हे बघा हेच तो फॉर्म्युला आहे. कॉम्प्लिमेंट फॉर्म्युला. एनी स्टेटमेंट आर त्याचा निगेटिव्ह. एनी स्टेटमेंट आर त्याचा निगेशन इज कॉल्ड टाटालॉजी.
तर हे बघा ना, हे सारखं असतोय. पी लिहिलं काय क्यू बदललं काय, तर असं थोडी चालते. हे टाटालॉजी. आता हे झालं लिहिलं. आता हे बघा फॉर्म्युला. व्हॉट इज दिस फॉर्म्युला? एनी स्टेटमेंट अँड टाटालॉजी स्टेटमेंट. याला मी पी मानतो, टाकतो. याला पी मानतो. बोला, एनी स्टेटमेंट अँड टाटालॉजी ई स्टेटमेंट. तर हे काय होईल? एल पी माना पी अँड टी इज इक्वल टू पी. याला माना पी, तर हे होईल या. ठीक आहे. बस, याच्यापेक्षा जास्त सिम्प्लिफाय होत नाही. सिम्प्लिफाईड आन्सरचा मतलब काय? मोठ्या एक्सप्रेशनचा आन्सर छोटंसं काढणे, 17, 18 छोटंसं. तर याला आपण लय छोटं केलं पहा. अँड दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस. दिस एक्सप्रेशन, दिस इज द गिवन सर्किट अँड याचा दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस. आपण एक आणखीन पद्धत होती प्रूफ करायची आपली. ट्रूथ टेबलला प्रूफ करत होतो जुन्या जमान्यात. दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस असं जर प्रूफ करायला विचारलं मी, तर काय करता? दिस इज असं समजा लिहिलं इथं, दिस इज इक्विव्हॅलेंट टू क्यू आर आर. तर याला प्रूफ करायसाठी तुम्ही काय करा? ट्रूथ टेबल. सर एलएचएसचा ट्रूथ टेबल आणि आरएचएसचा ट्रूथ टेबल पहा, मी चेक करून दाखवतो. म्हणजे हे म्हणून याच्यासाठी ठेवलं होतं. इथं मी थोडंसं रफ मध्ये लिहितो क्यू अँड आर. क्यू अँड आर हे बघा. ठीक आहे. या दोघांचा अँड करा. नाही, अँड नाही पाहिजे, सॉरी. आर हे आर क्यू आर 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 करा बघा. या दोघांचा आर करा. ठीक आहे, दिसते ना. सो आर म्हणजे दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. 1 2 3 4 इथं आहे चौथ्यामध्ये 5 हे 2 6 7 8 आठवे. बाकी सगळे. आता म्हणजे सांगा, याचा ट्रूथ टेबल तो मोठा बनवलाच होता ना आधी. त्याचा कॉलम पाहून घ्या. याचा हे आहे वरून लिहून ठेवलं होतं. याचा आन्सर एवढं होता. आता याचा दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस हे बघा. तर बोला, याचा एक आन्सर तेवढंच आहे. तर दोन मेथड आधी ट्रूथ टेबलची मेथड झाली आहे. ते ट्रूथ टेबलची मेथड सोपी होती. हे थोडीशी कठीण आहे. उत्तर तेवढंच येऊन राहिला. उत्तर व्हेरीफाय करून दाखवलं मी तुम्हाला. दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस. हे या पद्धतीनं मोठा कठीण जाते थोडासा. पहिल्यांदा जे शिकतो की नाही, कधी पहिल्यांदा जे काही शिकू तर त्याच्यात थोडंसं जडपणा असतं. मग थोडं इझी होते. पहिले दिवस काही समजा कोणतंही धावलो, खूप धावायची सवय नाही तर जड जाते. दुसऱ्या दिवशी इझी होते, तिसऱ्या दिवशी इझी होते. तसं आपले प्रॉब्लेमही थोडे सोपे होत जाईल. काही चिंता करू नका त्याची. तर आज थोडं जड गेलं धावणं, परंतु ट्रूथ टेबल तर सोपं होतं की नाही. तर पण ज्या प्रश्न आपल्याला याचा आरएचएस माहीत नव्हता. पहिल्या जमान्यात काय प्रूव्ह केलं होतं? दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस. बोला, ट्रूथ टेबल झालं की नाही? हे झालं ट्रूथ क्यू आर आर हे बघा. आणि हे जे कॉलम आहे हे याचाच होता. तो बोला प्रूव्ह झालाच होता आधी. ठीक आहे. परंतु इथं ट्रूथ टेबल न करायचं नाही. प्रश्न विचारला आहे सिम्प्लिफाईड द स्विचिंग सर्किट. मी सिम्प्लिफाय केला अँड माझं म्हणणं काय, हे जे याच्यापासून जी सर्किट बनली होती, या एक्सप्रेशन पासून जे दिलेली सर्किट होती, आता ती सर्किट याच्या बरोबरीची राहणार. काऊन की याचा जो आउटपुट भेटते, हे आउटपुट आहे आणि याचा जो आउटपुट भेटते हे सेम आहे. या सर्किटचा म्हणजे गिवन सर्किटचा, मोठी सर्किट होती आपली, याचा आणि याच्यापासून सर्किट जे बनवू हे आणि या दोघांचा आउटपुट सारखा आहे. हे आउटपुट असते. 1 म्हणजे लाईट जळते ना, त्याला आउटपुट म्हणते. 0 म्हणजे डेड. तर हे आउटपुट आणि हे आउटपुट या दोघांचे आउटपुट सेम आहे. म्हणून याच्यापासून बनणारी सर्किट म्हणजेच गिवन सर्किट आणि याच्यापासून बनणारी सर्किट हे इक्विव्हॅलेंट आहे. इक्विव्हॅलेंटचा मतलब सेम वर्क करणार आहे, सेम इफिशियन्सी राहणार आहे. तर याची जी सर्किट बनते की नाही, हे एवढीच बनते. क्यू और आर S3 S4 आर म्हणजे काय आपलं
मला सांगा हे आहे तुमची, याले म्हणतात सिम्प्लिफाईड सर्किट. सिम्प्लिफाईड बनवा लागते. जे दिलेली सर्किट होती ना लय मोठी होती, 6 स्विचेस बनवले होते, लय मार्क पडते, त्याचा एक्सप्रेशन एवढं होतं. अँड याला मी सिम्प्लिफाय केलं आणि एवढं दाखवलं, तर याची जी सर्किट आहे हे वाली आहे. तुम्ही S2 S2 S3 लिहू शकता, काही हरकत नाही, हे चालतं. ठीक आहे, S2 S3 लिहू शकता, चांगलं दिसतं तसं. ठीक आहे, तर ही सर्किट याच्यात 2 स्विच आहेत आणि या सर्किटमध्ये 6 स्विचेस होते. तो बोला स्विच बोर्ड बनवतो तर त्याचा हे तर महागच पडणार आहे नाही, परंतु याचा वर्किंग आणि याचा आउटपुट सेम आहे. हे बघा, याचा आउटपुट सेम आहे आणि म्हणून आपण सर्किटला सिम्प्लिफाय करणं शिकलंच पाहिजे. आणि याच्यापासूनच IC इलेक्ट्रॉनिकमध्ये इंटिग्रेटेड सर्किटचं निर्माण होते. एवढ्या मोठ्या दगडासारखे सर्किट, पहिले एवढ्या मोठ्या टीव्ही येत होत्या माहिती आहे का? आता एवढी बारीकशी पुस्तकासारखी LED येते, बिलकुल मस्त. तर हे कशाचा फरक आहे? दिस इज द यूज. हे मोठ्या दगडासारखी टीव्ही आहे, हे छोटीशी बनवली आहे. IC कितीशी राहते, आपलं सिम कार्ड किती राहते, पण त्याच्यामध्ये किती सर्किट्स आहे किंवा किती मेमरी आहे. तर हे पहा, तर याची मेमरी आणि याचा आउटपुट हे दोघंही सेम आहे. दिलेली सर्किट आणि हे वाली सेम आउटपुट देते, म्हणून दिस इज प्रिफरेबल अँड इट इज कॉल्ड सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट. ठीक आहे, आज इथं आपण थांबून जाऊ, काऊन की प्रॉब्लेम असे मोठे आहे. तुमचं डोकं इथं खराब झालं असेल. आता उद्यापासून आपण उद्या परत येले कंटिन्यू करू. थोडंसं फ्रेश माइंडमध्ये हे व्हिडिओ पाहायचा तर बरं राहील.